गर्जा कलामंच मुरबाड यांनी हा दारूबंदी या विषयावर लघुपट तयार केलेला आहे आणि अत्यंत चांगला त्यांचा उपक्रम आहे आणि स्तुत्य उपक्रम आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की दारूमुळे बरेच घरं उद्ध्वस्त होतात, लोक व्यसनाधीन होतात आणि त्याच्यामुळे विषारी दारू पिल्यामुळे लोक मृत्युमुखी पडतात। बऱ्याच ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत। जे कुटुंबामध्ये होणारी विल्हेवाट त्याच्या संबंधितलं वास्तव चित्रण त्या दारूबंदीच्या लघुपटामध्ये दिसलं। आज ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही ठाणे ग्रामीण जिल्ह्याचा दारूमुक्तीचा ज्यावेळेस आम्ही प्रोग्राम राबवला त्याच्यामध्ये अनेक कुटुंब अशी होती की ज्यांची या दारूच्या व्यसनामुळे त्यांचे कुटुंब त्यांचे एकदम रसातळाला गेली होती। त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असेल, त्यांच्या घरातील वस्तू किंवा घरातील सगळे जमीन या दारूच्या ह्याच्यामध्ये लोकांनी विक्री केलेल्या आढळून आलं होतं। अनेक विधवा महिला अशा होत्या की ज्यांचे जे पती आहेत ते या दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालेले आहेत। Thank you, sir. मुलांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ते आपल्या शाळेत एक वक्तृत्व स्पर्धा होणार आहे आणि जी खास तुमच्याकडे आयोजित केलेली आहे। तिचा विषय आहे दारूबंदी। आणि जे जिंकतील त्यांना पुढच्या पिढीसाठी निवड करण्यात येईल आणि शिवाय त्या जिंकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पारितोषिक सुद्धा मिळणार आहे। म्हणून ज्या पुन्हा या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी आपापली तयारी करून उद्या शाळेत ठीक 9 वाजता हजर राहायचं आहे। समजलं का? कोण कोण घेणार भाग या सभेत? ओके, चला तर मग आज आपण आपल्या विषयाकडे बोलूया। आपण काल एक कविता शिकलो, कोणती बरं? कोणती बरं कविता? कवितेची चाल लक्षात आली? नका मला कारण पुस्तक काढा मराठीचं। एक दोन तीन स्टार्ट।
मी घेईन. तू घेशील का? हो मी पण घेईन. अच्छा दादा कॉलेजमध्ये जातो ना तो पण मला लिहून देईल. माझे बाबा सुद्धा खूप छान भाषण लिहून देतात आणि मग त्यांनी दिलेला दाखवचा नंबर येईल. नाही पण आता माझा नंबर येईल कारण मी रात्रभर जगून पाठांतर करणार आहे. काय ग सुभाष तू कशीच करतेस भाग? कोण मी? हिचा भाग येईल. हिला भाषण लिहून द्यायला कोण आहे? हिचा दादा पण नाही आणि हिचे बाबा तर हिला लिहून देऊ शकत नाही कारण हिचे बाबाच एक मोठे दारोडे आहेत. हो ना ग भाविका मला लक्षच झालं नव्हतं हिचे बाबा दारोडे आहेत काय दारू द्या ना. दारू अगोदर मागचे पैसे आणून दे नंतर दारू घे. काय का पोरांची शपथ उद्या देतो तुम्हाला मी पैसे सकाळी. तुला बोललो ना एकदा अगोदर मागचे पैसे आणून दे नंतर दारू घे. चल निघ. द्या ना मला तेव्हा दारू द्या निघ. ना. नाही पेलं तर मरण मी. हे याचं बघ रे याचं बघ हे चल निघ. चालेल तुला बोललो ना एकदा धंद्याचं नाही आहे. मारू नका मला मारू नका साले नका धंद्याच्या मारू नावावर मला. आला. मालक 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 नका मारू मला. नका मारू नका नका मारू नका मला. मारू नका धंद्याच्या नावावर आला आता. नका मारू. नका देऊ दारू मला. मारू नका मला. मारू नका मला. मारू नका मला. मारू नका मला. काय काय एवढा वेळ झाला? काही नाही असंच. राजूरती तुझ्यासाठी भजी ठेवली आहे खाऊन घे. आई लोक दारू का पितात? ती तुझ्या बापालाच विचार. पण दारू पिल्याने माणसं मरतात ना. मला माहित आहे दारू पिल्याने लोक मरतात. पिणाऱ्याला कळत नाही त्याला आपण तरी काय करणार.
आई, अगं बाबा कुठे आहेत? असतील कुठेतरी दारू ठोकत. नाही आई, अगं बाबा ना माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला गेले असतील. तुला माहिती नाही का, उद्या माझा वाढदिवस आहे. तू विचारशील पण बाबा नाही विचारणार. हा हो. नाही आई, बाबा माझ्यासाठी नक्कीच काहीतरी गिफ्ट घेऊन येते. सुमन, बघ तुझा बाप तुझ्यासाठी काय गिफ्ट घेऊन आलाय. सुमन, बाबा बाबा मला उद्या काय घेणार आहात? बाबा विसरलात तुम्ही? काय उद्या? तो माझा वाढदिवस आहे ना, सांगा ना बाबा मला काय गिफ्ट घेणार आहात. बाबा सांगा ना बाबा काय घेणार आहात. अगं कोणाशी बोलतेस? ज्या माणसाला स्वतःची फिकीर नाही तो माणूस तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट घेणार आहे? काय पण बोलू नको. मला आधी 10 रुपये दे. 10 रुपयाला मी देणार नाही. एकदा सांगून समजत नाही का तुला? मला 10 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. बाबा काही काम नाही ना म्हणून पितो. अगं आपली शान आहे दारू म्हणून पितो. बाबा दारू पिल्यामुळे माणसं मारतात असं वाचलंय मी पेपरात. काय? अगं सब खोटे खोटे लागलं ते. उलट दारू माणसाला जगायला शिकवते. आई घे तत्वज्ञान. म्हणतात ना शहाण्या माणसानं कुणाच्याही नादी लागलं तरी चालेल, पण अशा दारुड्या माणसाच्या नादी लागू नये. जा तुझा तू अभ्यास कर. जा, तुला तुझ्या बापाकडून काही मिळणार नाही. जा तू. बाबा बाबा सांगा ना मला काय गिफ्ट देणार आहात माझ्या वाढदिवसाला उद्या. तुला काय देणार? माझ्याच मला पडलाय त्याचा तुमचा काय विचार करू? तुम्ही आणि विचार करता का कधी कुणाचा? तुमचा फक्त एकच विचार, दारू प्यायला कशी भेटेल त्यासाठी तुमचं डोकं आगीत गाडीच्या पुढे पळतंय. पण आपला सोन्यासारखा संसार आहे, एक पोर आहे, त्याचं तुम्हाला काहीच नाही. फालतू बाबा ऐकायला मला वेळ नाही. मला 10 रुपये दे. मला 10 रुपये. मी दारू प्यायला पैसे देणार नाही. तुझं लय झालं. आला कसं देत ना बघतो तुम्ही. थांब तुझा आपला काय करायचं ते काय. मला तुझ्या बापाचे भेटलो का? आपल्याला असं बोलते. मला कशी असते असं बोलते. नाराला असं बोलतो. मला
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपण आपल्या जिल्हा परिषद शाळा करवेळे येथे एक विशेष स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जमलेले सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थांचे आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे दारूबंदी. खरंच या दारूच्या व्यसनाने संपूर्ण महाराष्ट्राला विळखा घातलेला आहे आणि त्याचं जास्तीत जास्त प्रमाण आहे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये. मग हे प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच आज जर या विद्यार्थ्यांमध्ये या व्यसनासंदर्भी जनजागृती केली तर खरंच हे विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या अधीन जाणार नाही. आता आपण लगेचच आपल्या या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आपल्या या स्पर्धेची पहिली स्पर्धक आहे ग्रीष्मा उबाळे. माननीय महोदय, पूजनीय गुरुजनवर्ग या आणि उपस्थित मान्यवर यांना माझं वंदन. आज मी तुम्हाला दारूबंदी या विषयावर जे 2 शब्द सांगते ते तुम्ही शांतपणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. दारूचे व्यसन म्हणजे सुख संसाराची राख रांगोळी करण्याचे जड आहे. दारूचे व्यसन हे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात असणारे स्लो पॉइझन आहे, ज्याचा नाही म्हटला तरी हा परिणाम होणारच. दारूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतात. दारूमुळे आपल्या देशातील भावी नागरिकांची संख्या घटत आहे. आपण सर्व समाजात पाहतच आहोत. दारू म्हणजे शरीरासाठी घातक, परंतु या समाजात तरुणाई दारूच्या आहारी जाऊन वाईट कृत्य करत आहे. दारूच्या व्यसनामुळे समाजात घडणारे विचित्र प्रकार आपण सर्व जाणतच आहोत. दारू म्हणजे काय असते? दारू म्हणजे एक प्रकारची नशा असते. दारूचा एक घोट जरी मारला तरी माणूस नुसता नागिन शांताबाई या गाण्यावर डान्स करत नाही. दारू पिल्याने मानवाला विविध प्रकारचे रोग होतात आणि त्या रोगांमध्ये माणूस मरू शकतो. पण एकदा माणसाला दारूचा नाद लागला की तो सुटतच नाही. दारू पिल्याने माणूस घरात धिंगाणा घालतो. धिंगाणा घातल्यामुळे पोरं रस्त्यावर येतात. पोरं रस्त्यावर आले की त्यांच्या सोसायटी वाट लागते. म्हणून दारू प्यायची नसते. दारू पिला तर माणूस खटखटात खड्ड्यात. दारू म्हणजे मानवाच्या जीवनात मिसळणारा विषय असतो. दारू प्यायल्याने आपला संसार आपणच खराब करतो. हे कुठेतरी थांबलेच पाहिजे. आपल्या घरातील वस्तू विकून व त्या पैशात दारू पिणारी माणसं हे नेहमी शेअर देत असतात. आपल्या बायका पोरांना वाचवून पळत असतात. ते नेहमी खाण्यासाठी राहतात. अशी माझी आई म्हणते. जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूपच चांगल्या पद्धतीने दारूबंदी या विषयावर विचार मांडले. या जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी कुणाला विचार मांडायचे आहेत का? आणखी कुणाला बोलायचं आहे का? ये सुमन, ये तू आपले विचार मांड. ही एक दारुड्याची पोरगी आहे. शाळेतील सर्वच मुले माझ्या बाबांना दारुड्या म्हणून बोलतात. मला त्याचा खूप राग येतो, पण ती सर्व मुलं खरं आहे तेच बोलत असतात. कारण माझे बाबा दारू पितात, घरात येतात, माझ्या आईला मला मारतात. पण बाबा, आम्हाला तुमच्या त्या धिंगाण्याचा कधीच त्रास होत नाही. आम्हाला त्रास होतो जेव्हा तुम्हाला लोक दारुड्या म्हणून बोलतात, तुमची अवहेलना करतात. बाबा, तुम्ही त्या दारूमुळे लाचार झाले आहेत. ती मिळावी म्हणून तुम्ही काही करायला तयार असतात. खूप भीती वाटते हो बाबा, जेव्हा एखाद्या माणसाला दारुड्या माणसाला रस्त्यात पडलेले बघते. बाबा, कोणीतरी दारूवाला एखाद्या माणसाला मारत असतो. मला खूप भीती वाटते बाबा. जेव्हा बाबा तुम्हाला आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच नाही. आई आपल्या घर सजवण्यासाठी खूप मेहनत करते. तुम्ही कष्टाने कमवलेली कमाई अशी दारूवर वाया घालवता. पण बाबा, आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला तुमची गरज आहे. खरंच सांगते बाबा, तुम्ही नका पिऊ दारू. त्या दारूनेच आपल्या घरात केले घर सुरू. का तुम्ही दारूच्या मोहात पडलात. हसता खेळता घर आपल्या संकटात टाकलात. आपल्या घरासाठी आई खूप खूप चढते, घर सजवण्यासाठी खूप खूप राबते. पण तुम्ही घामाची कमाई दारू उधळता. कष्ट करून कमावलेला अर्ज का संपवता. दारू पिऊन आल्यावर तुम्ही आईला मारता. तिने कष्ट करून केलेल्या अन्नाचा नाश करता.
करते मी एका कोपऱ्यात बघून चला खेळ. दारूने आपल्या आयुष्याचा मांडलाय कसा खेळ. बाबा एवढ्यात किती संकट आहे, आपण मिळून दोन हात करून. पण खरंच सांगते बाबा, नका पिऊ दारू. खरंच सांगते बाबा, नका पिऊ दारू, नका पिऊ दारू, नका पिऊ दारू. बाबा मुलांच्या डोळ्यात पाणी आले. मार मला, तुझ्या बाबाला मार. त्याच्या कर्माचे तुला आम्ही ते शिक्षा दे. तुझ्या आईचा गुन्हे झालाय, मला माफ कर. मला कळत नव्हतं की मी काय करतोय, पण आज तुझ्या बोलल्या माझ्या डोळ्यावर करते. मी मूर्ख होतो का मूर्ख होतो. काल तुम्हाला म्हणायची होतीस ना बाबा, माझ्या वाढदिवसाला मला काय गिफ्ट द्या, पण माझ्याकडे असं काहीच नाही ग, मी तुला विकत आणून देईल. पण आज तुझ्या वाढदिवसाला मी तुला एक शब्द देतो, मी आजपासून दारू नाही पिणार, नाही पिणार. विषयाला घेऊन मी सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त नाही करू देणार. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी दारू नाही पिणार. आणि लोकांना सांगेल, बाबांनो दारू पिऊन आपल्या सोन्यासारखं संसारचं वाचवलं करू नका. दारू पिण्यापर्यंत जीवाला का. आपलं आयुष्य सुंदर आहे, त्याला असं खराब करू नका. मेहनत करेल, आपण चुकायला नको. तर आजच्या या स्पर्धेची विजेती आहे सुमन दशरथ धानके. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रथम क्रमांक आलेल्या सुमनला बक्षीस द्यावं. आई, माझी अशी इच्छा आहे की माझा हे पारितोषिक माझ्या बाबांच्या हातून मिळावं. या सुमनचे बाबा या. क्षण हे आनंदाचे, क्षण हे जगायचे, मग जीवनातल्या आनंदाला का असे हरवायचे. आयुष्य हे सुंदर आहे, फुलायचे फळायचे, व्यसनांच्या सोबतीला का असे संपवायचे. लाज वाटावी आम्हा असे कुकर्म का करायचे. जीवनातल्या आनंदाला का असे हरवायचे. जीवनातल्या आनंदाला का असे